नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 करता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे मानसशास्त्र. तर मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी मित्र आपण एकूण 60 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, 60 प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये असणारा विद्यार्थी मित्र बघा, फक्त 30 मिनिटात आपण 60 प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. बघा, सर्व प्रश्न हे उपयोगात्मक असतील आणि परीक्षेकरता खूप महत्त्वपूर्ण असतील. पेपरला फक्त या ठिकाणी 9 दिवस शिल्लक आहेत आणि फार कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि 60 पैकी किती प्रश्नाचे उत्तर तुमची बरोबर येतात ते कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न बघा. प्रश्न काय आहे? पियाजेच्या मते जेव्हा एखादा बालक नवीन अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी जुन्या स्कीमामध्ये बदल करतो तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, अशा वेळी त्या प्रक्रियेला विद्यार्थी मित्र समायोजन असे म्हणतात. ओके, याला संयोजन देखील म्हणता येते. ऑप्शन नंबर ब समायोजन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, या प्रक्रियेला संयोजन असे म्हणतात विद्यार्थी मित्र. बघा, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे? वायगोस्कीच्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच झेडपीडी मध्ये प्रॉक्सिमल या शब्दाचा अचूक अर्थ काय? बघा, प्रॉक्सिमल हा जो शब्द आहे या प्रॉक्सिमल शब्दाचा अचूक अर्थ काय आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर बघा, याला काय म्हणतात? तर बालकाची सद्यस्थिती आणि संभाव्य विकास यामधील क्षेत्राची जवळीक होय म्हणजे काय? प्रॉक्सिमल. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याला प्रॉक्सिमल असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पहा, स्किनरच्या मते या स्किनरच्या साधक अभिसंधान म्हणजेच ऑपरंट कंडिशनिंग मध्ये उत्पत्ती जी आहे या उत्पत्तीनुसार जर वर्गातील एखादा विद्यार्थी सतत नकारात्मक वर्तन करत असेल आणि शिक्षकांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले तर काही दिवसांनी ते वर्तन बंद होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी IMP असा प्रश्न आहे. बघा, हा प्रश्न आहे उपपत्तीवर आधारित, मात्र कसा आहे तर उपयोजनात्मक स्वरूपाचा आहे. ओके, कसा आहे? हा उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. आणि आपल्याला माहित आहे की बदललेल्या पॅटर्न नुसार आपल्याला याच टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळणार. मग काय म्हणणार याला? तर याला विलोपन असे म्हणतात. काय म्हणतात? विलोपन. ऑप्शन नंबर बी विलोपन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, स्किनरची जी साधक अभिसंधान उत्पत्ती आहे, जर वर्गामध्ये एखादा विद्यार्थी सतत नकारात्मक वर्तन करायला आणि शिक्षकांनी जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवसांनी त्याचं वर्तन बंद होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? विलोपन असे म्हणतात. आता स्किनरची जी आहे विद्यार्थी मित्र, आपण हे समजून घेऊ. साधक अभिसंधान उपपत्ती. ओके, साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे या उपपत्तीमध्ये प्रयोग कशावरती होता? या उपपत्तीमध्ये प्रयोग हा कबुतरावरती करण्यात आला होता विद्यार्थी मित्र. ओके, कशावरती? कबुतरावरती हा प्रयोग करण्यात आलेला होता. यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? ब्रुनरच्या मते अध्यापनाच्या रचनावादी उत्पत्तीमध्ये माहितीचे सादरीकरण कोणत्या क्रमाने योग्य मानले जाते? बघा, ब्रुनरची कोणती आहे? अध्यापनाची रचनावादी उपपत्ती आहे. ओके, रचनावादी उपपत्ती. तर या रचनावादी उपपत्तीमध्ये माहितीचं सादरीकरण कोणत्या क्रमाने योग्य मानल्या जाईल? तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र सगळ्यात पहिले काय असणार आहे? कृती प्रधान. ओके, इनॅक्टिव्ह. बघा, कृती प्रधान, त्यानंतर संकल्पनिक आणि प्रतिक्रियात्मक हे अगदी योग्य असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, थॉर्नडाईकच्या अध्ययन नियमामध्ये बघा, थॉर्नडाईकचा जो अध्ययनाचा नियम आहे त्या अध्ययन नियमामध्ये साहचर्य परिवर्तनाचा नियम लॉ ऑफ असोसिएटिव्ह शिफ्टिंग प्रामुख्याने कशाशी साम्य दर्शवतो? तर हा जो नियम आहे कशाशी साम्य दर्शवतो? पॅव्लोवचे अभिजात अभिसंधान. ओके, बघा, थॉर्नडाईकचा जो अध्ययन नियम आहे, ओके, हा कशाशी दर्शवतो? थॉर्नडाईक पॅव्लोवच्या अभिजात अभिसंधानाशी हा साम्य दर्शवतो. बघा, आता थॉर्नडाईकच्या अभिजात अभिसंधानाशी हा साम्य दर्शवतो म्हणजेच काय? तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक आणि पॅव्लोव याचं काय विद्यार्थी मित्र? तर पॅव्लोवचा जो अभिजात अभिसंधान आहे हा प्रयोग कशावरती होता? हा कुत्रा या प्राण्यावरती प्रयोग करण्यात आला होता. ओके, कुत्र्यावरती हा प्रयोग झाला होता. यामध्ये त्याने काय होतं? तर कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया, काय महत्वाचं होतं? तर जे कृत्रिम चेतक होते तर कृत्रिम चेतकाद्वारे काय केलं होतं विद्यार्थी मित्र? तर कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी घडून आला होता. ओके, नैसर्गिक प्रतिसाद जो होता हा कृत्रिम चेतकाद्वारे मिळाला होता आणि हेच याचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पॅव्लोवचे अभिजात अभिसंधान. कोहलरचा आहे समष्टीवादी अध्ययन, हा माकडावरती प्रयोग होता. स्किनर यापूर्वी सांगितलं कबूतर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा,
कोहलरच्या मते विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, मर्मदृष्टीमूलक जे आहे मर्मदृष्टीमूलक अध्ययनात अनुभव केव्हा येत असतो? तर हा आणि अनुभव केव्हा येतो? जेव्हा अचानक सर्व समस्येच्या घटकातील काय संबंध हा त्या ठिकाणी लक्षात येतो, तेव्हा काय येतो? हा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडण्याच्या वापरल्या जाणाऱ्या मानसिक संरचनेला काय म्हणतात? त्याला ऍडव्हान्स ऑर्गनायझर म्हणतात. ऑप्शन नंबर ब, ऍडव्हान्स ऑर्गनायझर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतात अनुकरण प्रक्रियेचा अचूक क्रम कोणता? तर सगळ्यात पहिले असतं विद्यार्थी मित्र अवधान. ओके, अवधानानंतर येते धारणा, म्हणजे अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रबलीकरण. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतामधील काय तर अनुकरण प्रक्रियेचा अचूक असा क्रम आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, गॅग्ने यांच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध रचनेत नियम अध्ययन म्हणजेच रूल लर्निंग हे खालीलपैकी कोणत्या अध्ययनानंतर येते? तर हे संकल्पना अध्ययनानंतर येते. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान ऋण संक्रमण म्हणजे निगेटिव्ह ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंगचे अचूक उदाहरण आहे? तर बघा विद्यार्थी मित्र, ऋण म्हणजे काय या ठिकाणी? ऋण म्हणजे काय? त्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होणार आहे. ओके, परिणाम कसा असणार आहे? हा प्रतिकूल परिणाम असणार आहे. मग या ठिकाणी कुठला आहे? तर बघा, डाव्या हाताने लिहिण्याची सवय असल्यामुळे उजव्या हाताने लिहिताना अडथळा जातो. ओके, बघा, डाव्या हाताने लिहिण्याची सवय असताना उजव्या हाताने लिहायला काय होतं? अडथळा निर्माण होतो, म्हणजे प्रतिकूल परिणाम होतोय. म्हणजेच ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार कुमारावस्थेत बालकाला प्रामुख्याने कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागते? ओके, कोणत्या संघर्षाला त्या ठिकाणी बालकाला जे आहे प्रामुख्याने सामोरे जावे लागते, असा प्रश्न विचारला आहे. तर बघा, या ठिकाणी आत्म ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम. ओके, ऑप्शन नंबर क, आत्म ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतात, ओके, लॉरेन्स कोहलबर्ग यांचा कुठला आहे? तर नैतिक विकास सिद्धांत. ही एक बाब समजून घ्या, नैतिक विकास सिद्धांत. ओके, लॉरेन्स कोहलबर्ग. तर या पातळीत काय, पारंपरिक पातळीवर बालकाची नैतिकता ही कशावर अवलंबून असते? तर बघा, समाजाचे नियम, कायदा आणि इतरांची मान्यता या घटकावरती काय तर बालकाची नैतिकता ही अवलंबून असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, विकासाचा प्रवृत्ती सिद्धांत काय दर्शवतो? तर हा विकास काय दर्शवतो? विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो. ओके, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विकास कसा असतो? तर डोके ते पाय हाच याला काय म्हणतात? प्रवृत्ती सिद्धांत असे म्हणतात. याला काय म्हणतात? प्रवृत्ती सिद्धांत. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून बालकाला मिळणाऱ्या गुणसूत्राच्या क्रोमोझोम्सच्या 21व्या जोडीमध्ये दोष निर्माण झाल्यास ओके काय विकार होतो? बघा, गुणसूत्राची 21वी जोडी आहे, 21वी जोडी. तर ही जी जोडी असते, या जोडीमध्ये जर दोष निर्माण झाला तर काय होत असते? अशा वेळी डाऊन सिंड्रोम हा आजार होण्याची शक्यता असते. ऑप्शन नंबर ब, डाऊन सिंड्रोम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, डाऊन सिंड्रोम. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, चॉम्स्की यांच्या मते मानवी मेंदूमध्ये भाषेचे संपादन करण्यासाठी एक उपजत यंत्रणा असते, तिला काय म्हणतात? बघा, मानवी मेंदूमध्ये भाषेचे संपादन करण्यासाठी एक उपजत यंत्रणा त्या ठिकाणी असते, त्याला काय म्हणतात? तर त्याला विद्यार्थी मित्र लँग्वेज ॲक्विस्टिक डिव्हाइस LAD असे म्हणतात. ओके, बघा, ही संकल्पना लक्षात घ्या, LAD हा पॉईंट लक्षात घ्या. हा कोणाचा आहे? तर हा आहे चॉम्स्की यांचा. ओके, चॉम्स्की यांचा हा आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, कार्ल रॉजर्स यांच्या मानवतावादी सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची धारणा, स्पेस कॉन्सेप्ट आणि त्याचा वास्तविक अनुभव यात मोठी तफावत असेल तर काय निर्माण होते? बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल स्वतःची जी धारणा आहे त्या ठिकाणी त्याची आणि वास्तविक अनुभव जो आहे यामध्ये जर तफावत असेल तर अशा वेळी काय निर्माण होते? तर अशा वेळी विद्यार्थी मित्र विसंवादित्व निर्माण होते. विसंवादित्व. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रतिक्षेपी क्रिया ओके रिफ्लेक्स ऍक्शन जसं की मोरो रिफ्लेक्स या बालकाच्या विकासाच्या अवस्थेत प्रामुख्याने दिसून येतात. ओके, काय दिसून येतात? तर अर्भकावस्थामध्ये दिसून येतो. ओके, बघा, अर्भकावस्था जी आहे याच्यामध्ये प्रतिक्षेपी क्रिया दिसून येते.
प्रतिक्षेपी क्रिया. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? युरी बोनफ्रेनर ओके यांच्या परिस्थितिकीय प्रणाली सिद्धांतात इकोलॉजिकल सिस्टम थेअरी मध्ये बालकाची शाळा आणि कुटुंब यातील परस्पर संबंध कोणत्या प्रणालीमध्ये येतात? तर हे मेसो सिस्टम मध्ये येतात. ओके. ऑप्शन नंबर ब मेसो सिस्टम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. मेसो सिस्टम. यानंतर पुढील प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पियाजे यांच्या मते वस्तू स्थैर्य म्हणजे ऑब्जेक्ट प्रेफरन्स जो आहे हा गुणधर्म बालकामध्ये कोणत्या अवस्थेच्या शेवटी विकसित होतो? बघा तर हा संवेदकारक अवस्था जी आहे, संवेदकारक अवस्थेच्या सर्वात शेवटी हा गुणधर्म त्या ठिकाणी बालकामध्ये विकसित होत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. वस्तुस्थैर्य गुणधर्म म्हणजे वस्तूला या ठिकाणी तो ओळखायला लागतो. बघा या ठिकाणी जीन पियाजे यांनी बालकाच्या विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या होत्या. यामध्ये बघा संवेदकारक अवस्था, पूर्व क्रियात्मक, मूर्त संक्रियात्मक आणि औपचारिक अवस्था ही सर्वात शेवटच्या विद्यार्थी मित्र 11 वर्षाच्या पुढे सुरू होते. ओके. 11 वर्षाच्या पुढे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा काय, बालक फक्त एकच शब्द वारंवार बोलतो. बालक फक्त एकच शब्द वारंवार बोलतो. आता हे काय असणार आहे बघा. या ठिकाणी मित्र अतिसामान्यीकरण. ओके. अतिसामान्यीकरण ही भाषिक विकासाचा टप्पा काय दर्शवतो? तर अतिसामान्यीकरण हा जो भाषिक विकासाचा टप्पा आहे हा काय दर्शवतो? तर हा विद्यार्थी मित्र बालक व्याकरणाचे नियम चुकीच्या ठिकाणी लावतो हे दर्शवतो. की भाषिक विकास म्हटलं, भाषिक विकासामध्ये काय तर व्याकरणाचे नियम चुकीच्या ठिकाणी लावणे याला भाषिक विकासासंबंधी येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, स्पियरमन यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार जी घटक. ओके. बघा या ठिकाणी जनरल फॅक्टर म्हणजे सामान्य घटक हा कसा आहे? ओके. स्पियरमन यांचा बुद्धिमत्ता जो सिद्धांत आहे हा कोणत्या विद्यार्थी कसा आहे? जी फॅक्टर कसा, सामान्य कसा असतो? तर हा जन्मजात आणि स्थिर असतो. हा कसा असतो? हा जन्मजात आणि स्थिर असतो. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. हा जन्मजात आणि स्थिर स्वरूपाचा असतो. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, स्पियरमन जे आहे, स्पियरमन. ओके. स्पियरमन. तर स्पियरमन यांनी काय केलं विद्यार्थी मित्र, यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत सांगितलेला आहे. कोणता सिद्धांत आहे बुद्धिमत्तेचा? द्विघटक सिद्धांत जो आहे स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा सांगितलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, गिलफोर्ड यांच्या बुद्धीच्या संरचनेत स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स. ओके. एकूण किती घटक आणि किती कप्पे सुरुवातीला मांडले गेले, नंतर ते सुधारित आवृत्तीत किती झाले? बघा गिलफोर्डने काही ते सांगितले. ओके. बुद्धीच्या संरचनेमध्ये काही घटक सांगितले आणि काही टप्पे सांगितले. हे सुरुवातीला किती होते आणि आता किती आहेत? तर बघा सुरुवातीला जे आहे 120 घटक सांगितले बुद्धिमत्तेचे, किती एकूण 120 घटक आणि 120 वरून आता हे 180 घटक झालेले आहेत. म्हणजे 120 वरून 180 ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. 120 वरून 180 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा कॅटल यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतातील प्रवाही बुद्धिमत्ता. ओके. फ्लुइड इंटेलिजन्स प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? तर बघा कॅटल यांची जी बुद्धिमत्ता या सिद्धांतामधील जी प्रवाही बुद्धिमत्ता असते विद्यार्थी मित्र, ही मज्जासंस्थेची परिपक्वता आणि अनुवांशिकता यावर अवलंबून असते. ओके. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. मज्जासंस्थेची परिपक्वता आणि अनुवांशिकता यावर हे अवलंबून असते. यानंतर बघा, हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि क्षमता समजावून घेण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता झाली? बघा हॉवर्ड गार्डनर यांच्यामध्ये स्वतःच्या भावना, ओके, स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि क्षमता समजून घेण्याची क्षमता जी आहे ती कुठल्या प्रकारची बुद्धिमत्ता झाली? तर ही आंतरवैयक्तिक आहे. ओके. ऑप्शन नंबर ब आंतरवैयक्तिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके. ही आंतरवैयक्तिक स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा स्टर्नबर्ग. ओके. काय स्टर्नबर्ग यांच्या त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांतात खालीपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र? ओके. नाही असं म्हटलेलं आहे. मग कुठला नाही तर तो आहे भावनिक आणि सामाजिक हा नसतो. ओके. यामध्ये भावनिक आणि सामाजिक घटक काय हा नसतो. बाकी इतर तीनही घटक जे आहेत स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये येतात, ज्यामध्ये घटनात्मक, विश्लेषणात्मक आहे, अनुभवात्मक म्हणजे नवनिर्मिती क्षम असतात, संदर्भात्मक म्हणजे व्यवहारिक हे तीनही येतात. हे स्टर्नबर्ग यांचा त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये येतात. ओके. त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांत.
त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये हे येतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. व्यक्तिमत्वाचा प्रक्षेपण चाचण्यामध्ये प्रामुख्याने काय घेतले जाते? व्यक्तिमत्वाच्या प्रक्षेपण चाचण्यामध्ये प्रामुख्याने काय घेतले जाते? तर यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीचे सुप्त किंवा अबोधमन हे घेतले जाते. व्यक्तीचे सुप्त आणि अबोधमन हे घेतल्या जाते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, व्यक्तीचे सुप्त आणि अबोधमन हे जे प्रक्षेपण चाचण्यामध्ये घेतल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, रोशार्कशाहीच्या डागांची चाचणी. ओके, रोशार्कशाहीच्या डागांची चाचणी एकूण किती कार्डे असतात? यामध्ये एकूण किती कार्डे असतात? तर रोशार्कशाहीच्या डागांची चाचणी यामध्ये एकूण 10 कार्डांचा वापर केला जातो. एकूण 10 कार्ड त्यामध्ये असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ब 10 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, सिगमंड फ्राइड यांच्या मते व्यक्तिमत्वाचा कोणता भाग सुखद तत्वावर काम करतो ज्याला नैतिकतेचे भान नसते? ओके, नैतिकतेचे भान नसते, तर हा ईड. ऑप्शन नंबर अ ईड. ओके, बघा सिगमंड फ्राइड यांनी विद्यार्थी मित्र ईड, इगो, सुपर इगो हे या ठिकाणी सांगितलेली आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. जेव्हा एखादी व्यक्ती परीक्षेत नापास झाल्यावर पेपर खूप कठीण होता आणि शिक्षकांनी नीट वर्गात शिकवले नाही असे कारण सांगतो, तेव्हा तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो बरं? तर हा विद्यार्थी मित्र समर्थन आणि तर्कसंगतीकरण. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विस्थापन म्हणजे काय तर एकाचा राग दुसऱ्यावर काढला जातो. ओके, विस्थापन मध्ये काय होतं? एकाचा राग जो आहे हा दुसऱ्यावर निघतो, हे झालं विस्थापन. त्यानंतर तादाम्य म्हणजे काय? बड्या व्यक्तींसोबत आपली ओळख दाखवणे. ओके, बड्या व्यक्तींसोबत काय तर ओळख दाखवणे. याला काय म्हणतात? तादाम्य म्हणतात. ओके, संरक्षण यंत्रणेवरती विद्यार्थी मित्र आपल्याला 100% परीक्षेमध्ये संरक्षण यंत्रणेवरती मिळायला मिळतो. त्यामुळे हा आयएमपी पॉइंट आहे आणि सर्वांनी हा व्यवस्थित कव्हर करून जायचा आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, बघा तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केले असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, टीईटी 2026 करता खूप महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायची आहेत विद्यार्थी मित्र. ओके, आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला बालमानसशास्त्राच्या नोट्स हव्या असतील तर नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र तुम्ही 95 18 33 84 72 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला बालमानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स ज्या त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, शॉर्ट नोट्स बालमानसशास्त्र या ठिकाणी या नंबरवर तुम्ही मिळवायच्या आहेत. बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय? अपगामी विचार प्रामुख्याने खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? ओके, अपगामी विचार प्रामुख्याने कशाशी संबंधित आहेत? तर हे कल्पकता आणि सृजनशीलता याचे संबंधित असतात, सृजनशीलतेशी. ओके, याला काय म्हणतात? अपगामी विचार. ओके, अपगामी विचार. यानंतर विद्यार्थी मित्र डिस्कॅल्क्युलिया. ओके, डिस्कॅल्क्युलिया हा शिकाऊ अक्षमतेचा प्रकार कशाशी संबंधित आहे? डिस्कॅल्क्युलिया. ओके, बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे, CALCU. कॅल्क्युलेशन कशामध्ये? हे गणितीय क्षमता असतात. मग ऑप्शन नंबर क गणितीय प्रक्रिया आणि आकडेमोड यातील दोष. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डिस्ग्राफिया म्हटलं तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी शुद्ध लेखनासंबंधी असते. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, अटेन्शन डेफिसिट. ओके, अटेन्शन डेफिसिट ही हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी कोणती रणनीती वापरावी? बघा, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर जो आहे ADHD. ओके, ADHD हा दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे, तशा शिक्षकांनी कोणती रणनीती वापरली पाहिजे? तर बघा, कामाचे छोटे छोटे तुकडे करून विश्रांतीसह काम द्यायला पाहिजे. ओके, कामाचे छोटे छोटे तुकडे करायला पाहिजे आणि त्यांना विश्रांतीसह काम द्यायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न काय? अँटिझम स्पेक्ट्रम. ओके, अँटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या बालकाचे मुख्य लक्षण कोणते आहे? ओके, असलेल्या बालकाचे मुख्य लक्षण कोणते आहे? तर बघा, ज्याला अँटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असतो हा सामाजिक संवाद आणि संप्रेषणामध्ये गंभीर अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर ब सामाजिक संवाद आणि संप्रेषणात गंभीर अडथळा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. सर्वसमावेशक शिक्षणात अडथळामुक्त वातावरण
म्हणजे काय? सर्वसमावेशक शिक्षणामध्ये अडथळामुक्त वातावरण म्हणजे काय विद्यार्थी मित्र? तर दिव्यांग विद्यार्थ्यांना इमारतीत फिरण्यासाठी रॅम्प, लिफ्ट आणि योग्य सोयी उपलब्ध असणे हे याचं सर्वसमावेशक शिक्षणामध्ये मुख्य काय या ठिकाणी अडथळामुक्त वातावरण आपण म्हणू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. गिफ्टेड बालकांना म्हणजे काय सृजनशील जे कुशाग्र बुद्धिमत्तेचे बालक आहेत अशा बालकांना शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य मानली जाते? विद्यार्थी मित्र संवर्धन समृद्धीकरण कार्यक्रम ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ते सर्वात योग्य अध्यापन पद्धती या ठिकाणी जे जन्मतः कुशाग्र असतात जन्मतः हुशार असतात अशा बालकांना शिकवण्यासाठी योग्य अशी मानल्या जाते. यानंतर बघा ब्रेल लिपी. ओके बघा ब्रेल लिपीमध्ये किती उठावदार ठिपक्यांचा मुख्य संच वापरला जातो? बघा ब्रेल लिपी विद्यार्थी मित्र हे कशासाठी असते? तर ही अंध विद्यार्थ्यांसाठी. ओके अंध जे असतात अंधांना शिकवण्यासाठी जे आहे ते ब्रेल लिपी वापरल्या जातात. ब्रेल लिपी वापरतात. आता ब्रेल लिपीमध्ये विद्यार्थी मित्र काय असतात? ठिपके उठावदार ठिपक्यांच्या सायन्स शिकवले जाते. यामध्ये मुख्यतः संच किती याचा असतो? तर मुख्य असतात 6. ओके किती? 6चा संच हा या ठिकाणी मुख्य असतो. ओके त्याच्या आधारे त्यांना वाचन करता येते. ओके ब्रेल लिपी अंधासाठी असते. ऑप्शन नंबर ब 6 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर वंचित घटकातील बालकांच्या अध्ययनात शिक्षणाची कोणती भूमिका असायला हवी? ओके वंचित घटकातील शिक्षणाच्या बालकांच्या अध्ययनात शिक्षकाची कोणती भूमिका असायला हवी? तर बघा त्यांच्या पूर्व अनुभवांचा आदर करून मुख्य प्रवाहात सामावून घेणे. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके ऑप्शन ब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा त्यांच्या पूर्व अनुभवाचा काय आदर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेतल्या पाहिजे. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर व्हिडिओला लाईक केलं असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्र मानसशास्त्राच्या हस्तलिखित पीडीएफ नोट्स हव्या असतील तर हस्तलिखित पीडीएफ नोट्स मिळण्याकरता 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही विद्यार्थी मित्र काय करायचं आहे? संपर्क करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी अगदी माफक फी मध्ये जे आहे त्या मानसशास्त्राच्या नोट्स त्या ठिकाणी मिळून जातील. ओके चला यानंतर बघा डिस्पेक्सिया. ओके डिस्पेक्सिया प्रामुख्याने कोणत्या कौशल्याशी संबंधित दोष आहे? डिस्पेक्सिया हा प्रामुख्याने कोणत्या कौशल्याशी संबंधित असा दोष आहे? ओके बघा कोणतं कौशल्य असणार आहे विद्यार्थी मित्र ते? तर ते आहे विद्यार्थी मित्र सूक्ष्म स्नायूंचे नियंत्रण आणि हालचालीची समन्वय म्हणजे ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके सूक्ष्म स्नायूंचे नियंत्रण आणि हालचालीची समन्वय करणे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कशावर भर देण्यात आला? बघा NEP 2020. ओके नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 नुसार जे आहे दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कशावर भर देण्यात? योग्य पायाभूत सुविधांसह सर्वसमावेशक शिक्षण. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके चलो यानंतर बघा मतिमंदत्व. ओके इंटेलिजन्स डिसॅबिलिटी असलेल्या बालकाचा बुद्ध्यांक सामान्यतः किती पेक्षा कमी असतो? तर अशा बालकांचा बुद्ध्यांक जो असतो 70 पेक्षा कमी असतो विद्यार्थी मित्र. किती? 70 जे आहे 70 पेक्षाही कमी यांचा बुद्ध्यांक हा असतो. ओके क्लिअर आहे सर्वांना? यांचा बुद्ध्यांक किती असतो? 70 पेक्षा कमी जो असतो यांचा बुद्ध्यांक विद्यार्थी मित्र हा असतो. ओके बघा आता बालकांच्या बुद्ध्यांकानुसार विद्यार्थी मित्र काही प्रकार पडलेले आहेत. ओके बालकांच्या बुद्धी गुणांकानुसार म्हणजेच काय तर बुद्ध्यांक जे आहेत तर बुद्ध्यांकानुसार विद्यार्थी मित्र प्रकार पाडण्यात आलेले आहेत. मग यामध्ये कसे आहेत हे या समजून घेण्याचं गरजेचं आहे. ओके ज्यावरती काय आपल्याला प्रश्न हे विचारले जाण्याची शक्यता ही खूप असते. प्रत्येकाचे काय असतात बुद्धी गुणांकानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. हुशार, शीघ्र, तीव्र ओके जे असेल अतिहुशार असे जे असतात या ठिकाणी प्रकारे बुद्धी गुणांकानुसार पडतात. आता बुद्ध्यांकामध्ये बुद्धीमध्ये विविध काही घटक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी बुद्धिमत्ते संदर्भात विविध शास्त्रज्ञांनी संशोधन देखील करण्यात आलेलं आहे. ओके विविध शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी संशोधन केलेले आहे. ओके यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा अध्ययनासाठीचे मूल्यमापन ओके हे प्रामुख्याने कसे असावे? ओके अध्ययनासाठीचे मूल्यमापन हे प्रामुख्याने कसे असले पाहिजे? हे सत्राच्या शेवटी संकलित मूल्यमापन का नाही? हे अध्ययन प्रक्रियेदरम्यान सतत चालणारे रचनात्मक मूल्यमापन असावे. कसे? फॉर्मेटिव्ह असावे. ओके अध्ययन प्रक्रियेदरम्यान सतत चालणारे रचनात्मक मूल्यमापन त्या ठिकाणी हे असावे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा सतत आणि सर्वकष मूल्यमापनात CCE म्हणजे सर्वकष या शब्दाचा अर्थ काय? ओके बघा कॉम्प्रिहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय?
तर बघा याचा अर्थ होतो बोधात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही क्षेत्राचे मूल्यमापन. ओके, बघा डॉक्टर ब्लूम यांनी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा बोधात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या तीनही मूल्यमापन क्षेत्रामध्ये समावेश जो आहे यामध्ये होत असतो. ओके, कॉम्प्रेहेन्सिव्हचा असा अर्थ आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अब्राहम मॉस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्धतेच्या सिद्धांतात ओके सर्वात सर्वोच्च पातळी कुठली आहे? ओके, सर्वोच्च पातळी त्या ठिकाणी कुठली आहे? तर सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी जे आहे आत्मवास्तविकरण म्हणजे काय, आत्मप्रचिती. यालाच काय म्हटलंय विद्यार्थी मित्र, तर आत्मप्रचिती हे सर्वात वरच्या स्थानी आहे. ओके, आत्मप्रचिती ही सर्वात वरच्या स्थानी आहे आणि शारीरिक गरजा जी आहे ही सर्वात खाली आहे. ओके, सर्वात खाली जी आहे ती शारीरिक गरज आहे. अब्राहम मॉस्लो यांनी सर्वात खालच्या स्तराला शारीरिक गरज ठेवली आहे आणि सर्वात वरच्या स्थानी काय ठेवलं तर या ठिकाणी आत्मप्रचिती हा घटक जो असतो हा सर्वात वरती जो आहे अब्राहम मॉस्लो यांनी ठेवलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, डॅनियल गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेचा खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे जो स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो? कशासाठी? तर स्वतःच्या भावनांवरती विद्यार्थी मित्र बघा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतो. हा कुठला आहे? त्याला स्वनियमन म्हणतात. ऑप्शन नंबर ब स्वनियमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय म्हणतात त्याला? याला स्वनियमन असे म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली बघायला मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण की बऱ्याचपैकी जे प्रश्न असतात ते या संदर्भातच आपल्याला विचारले जातात विद्यार्थी मित्र. ओके, आणि यावरून जो आहे आपला पेपर देखील या ठिकाणी यांचे चान्सेस खूप आहेत. ओके, चला बघा यामध्ये आत्मनियमन म्हणजे काय, तर या ठिकाणी मनाच्या लहरी म्हणजे मनाचे अवबोध टाळून काय स्वतःच्या जे असतं या ठिकाणी स्वतःच्या कृती करण्याआधी विचार करण्याची प्रवृत्ती याला आत्मनियमन असे म्हणतात. ओके, बघा डॅनियल गोलमन विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे डॅनियल गोलमन जे आहेत. ओके, डॅनियल गोलमन यांना काय म्हणतात? त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात. ओके, डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून डॅनियल गोलमन यांना ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे? आंतरिक प्रेरणा. ओके, याचे अचूक उदाहरण कोणते? बघा आंतरिक प्रेरणेचे अचूक उदाहरण कुठले आहे? बघा या ठिकाणी आंतरिक म्हणजे काय? स्वतः. यामध्ये काय महत्वाचा असतो? स्व हा महत्वाचा आहे. मग या ठिकाणी बघा स्वतःला तो विषय समजून घेण्यास आनंद मिळतो म्हणून तो वाचणे ही झाली आंतरिक प्रेरणा. ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर जेव्हा एखादी चाचणी ज्या उद्देशाने तयार केली जाते त्या उद्देशाचे अचूक मापन करते तेव्हा त्या चाचणीच्या गुणधर्माला काय म्हणतात? त्याला सप्रमाणता म्हणतात, व्हॅलिडिटी. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा जर एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी ती चाचणी तयार झाली आणि तो उद्देश त्या ठिकाणी अचूक मापन त्या चाचणीद्वारे करण्यात आलं त्याला प्रमाणित चाचणी म्हणतात, म्हणजे स्वप्रमाणित चाचणी असे म्हणतात. यानंतर डॉक्टर ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार ओके सुधारित आवृत्तीत म्हणजे 2001 सर्वोच्च पातळीवर कोणते बोधात्मक उद्दिष्ट ठेवण्यात आले? ओके, कोणते बोधात्मक उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आले? तर निर्मिती करणे. ऑप्शन नंबर ब क्रिएटिव्हिटी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा लर्न हेल्पलेस. ओके, हेल्पलेस म्हणजेच काय? शिकलेले असहाय्यत्व हे मानसिक स्थिती केव्हा निर्माण होते? शिकलेले असहाय्यत्व ही मानसिक स्थिती केव्हा निर्माण होते? तर जेव्हा विद्यार्थ्याला वारंवार प्रयत्न करूनही सतत अपयश येते आणि त्याचा परिणाम म्हणून तो प्रयत्न करणे सोडून देतो याला काय म्हणतात? लर्न हेल्पलेसनेस. ओके, म्हणजे शिकलेले असहाय्यत्व असे याला म्हणतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा घटक चाचणी. ओके, घटक चाचणी हा मूल्यमापनाचा कोणत्या प्रकारामध्ये येतं? घटक चाचणी जी आहे ती मूल्यमापनाच्या कुठल्या प्रकारामध्ये येतं? तर घटक चाचणी ही मूल्यमापनाच्या विद्यार्थी मित्र आकारिक आणि रचनात्मक मूल्यमापनामध्ये येते. त्यामुळे ऑप्शन नंबर क आकारिक आणि रचनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चलो आकारिक आणि रचनात्मक. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आत्मकार्यात्मक. ओके, काय म्हटलं या ठिकाणी पहा? आत्मकार्यात्मक म्हणजे सेल्फ एफिशियन्सी ही संकल्पना कोणी मांडली आहे? ही संकल्पना कोणी मांडली आहे? तर ही संकल्पना विद्यार्थी मित्र अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर ब अल्बर्ट बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा हे प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा
या ठिकाणी विद्यार्थी मित्रो स्किनरचा कुठला आहे साधक अभिसंधान. स्किनरची उत्पत्ती कुठली आहे तर साधक अभिसंधान ही स्किनर यांची उपपत्ती आहे. ओके, साधक अभिसंधान ही स्किनर यांची उपपत्ती आहे. सिगमंड फ्राइड जो आहे याचा मनोविश्लेषणवाद. ओके, सिगमंड फ्राइडचा काय तर मनोविश्लेषणवाद जो आहे हा सिगमंड फ्राइड यांचा आहे विद्यार्थी मित्रो. सिगमंड फ्राइड यांचा मनोविश्लेषणवाद. आणि इव्हान पॅव्लॉनचं काय तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अभिजात अभिसंधान. ओके, पॅव्लॉनचं काय तर अभिजात अभिसंधान. पॅव्लॉनची कोणती आहे तर अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती त्यांची आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्रो जर पीडीएफ नोट्स हवे असतील तर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता 9518338472 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स. ओके, मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात विद्यार्थी मित्रो. आणि अगदी माफक फी मध्ये या नंबरवरती संपर्क करायचा आणि नोट्स त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचे आहे. कारण की परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे आणि शॉर्ट पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, उद्गामी पद्धती. ओके, इंडक्टिव्ह मेथड जी आहे या अध्यापनाचा सूत्रप्रवाह कसा असावा. यामध्ये अध्यापनाचा सूत्रप्रवाह आहे विद्यार्थी मित्रो हा उदाहरणाकडून नियमाकडे असावा. कसा उदाहरणाकडून नियमाकडे. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सूत्रप्रवाह हा कसा असावा हा विद्यार्थी मित्रो उदाहरणाकडून नियमाकडे त्या ठिकाणी असायला पाहिजे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, अध्यापन पद्धतीवरती देखील आपल्याला टीईटी परीक्षेत बरेच प्रश्न बघायला मिळतात आणि सध्या पॅटर्न बदललेला आहे त्यामुळे डेफिनेटली आपल्याला या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये बघायचे चान्सेस आहेत. ओके, बघा यानंतर अधागमन पद्धती. ओके, डिडक्टिव्ह मेथड ज्याला आपण म्हणतो हा वापर प्रामुख्याने कोणत्या विषयाच्या अध्यापन सूत्राचा वापर करताना सर्वाधिक होतो. तर बघा अधागमन पद्धती जी आहे ही कुठे तर ही गणित आणि व्याकरणामध्ये. ओके, गणित आणि व्याकरण. ऑप्शन नंबर क गणित व व्याकरण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गणित आणि व्याकरणामध्ये याचा मुख्य वापर केला जातो. यानंतर अन्वेषण पद्धती. ओके, अन्वेषण पद्धतीचे जनक कोण आहेत तर अन्वेषण पद्धतीचे जनक विद्यार्थी मित्र आहे तो E.H. आर्मस्ट्रॉंग. ऑप्शन नंबर ब E.H. आर्मस्ट्रॉंग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रकल्प पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे. तर प्रकल्प पद्धती ही प्रामुख्याने विद्यार्थी मित्र कार्यवाद आणि उपयुक्ततावाद जॉन ड्यूई यांचा ओके यावरती आधारित आहे. कोणाची आहे तर जॉन ड्यूई यांची आहे. ओके, जॉन ड्यूई. ऑप्शन नंबर क हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. सूक्ष्म अध्यापन भारतीय प्रतिमानानुसार ओके मायक्रो टीचिंग जे भारतीय प्रतिमान आहे NCERT च्या चक्राचा एकूण कालावधी किती मिनिटाचा असावा लागतो. विद्यार्थी मित्रो IMP प्रश्न आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय NCERT यांचं जे अध्यापनाचं चक्र आहे ओके अध्यापनाचं चक्र यामध्ये किती मिनिटाचा असायला पाहिजे. यामध्ये एकूण 36 मिनिटाचा असायला पाहिजे असं म्हटलंय. ओके, किती 36 मिनिटे सांगलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर ब 36 मिनिटे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विचार प्रक्रियेत मेटा कॉग्निशन ओके विचार प्रक्रियेमध्ये काय मेटा कॉग्निशन म्हणजे काय तर मेटा कॉग्निशन म्हणजे विद्यार्थी मित्रो तर विचार प्रक्रियेच्या बाबतीत झालं तर आपल्या स्वतःच्या विचार प्रक्रियेवरच विचार करणे आणि तिचे नियमन करणे याला थिंकिंग अबाउट थिंकिंग असे म्हणतात. काय म्हणतात थिंकिंग अबाउट थिंकिंग. ओके, थिंकिंग अबाउट थिंकिंग म्हणजे ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, स्वतःच्या विचार प्रक्रियेवर काय विचार करणे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय सांगतो ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे घोषणा पद्धती विचार मंथन या पद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो. या पद्धतीचा मुख्य उद्देश असतो विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त नवनवीन मुक्त कल्पनांची निर्मिती करणे. विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त नवनवीन मुक्त कल्पनांची निर्मिती करणे हा याचा उद्देश असतो. यानंतर बघा एडगार डेल विद्यार्थी मित्र एडगार डेल यांच्या अनुभवाचा शंकू जो आहे ओके अनुभवाचा शंकू कोन ऑफ एक्सपिरियन्स खालीलपैकी कोणत्या अनुभवातून विद्यार्थी सर्वात प्रभावीपणे शिकतो. कोणत्या यातून सर्वात प्रभावीपणे शिकतो तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रत्यक्ष कृतीद्वारे सर्वात प्रभावी शिकत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर ए प्रत्यक्ष कृतीद्वारे ओके या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. या ठिकाणी बघा प्रत्यक्ष कृतीद्वारे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, प्रत्यक्ष कृतीद्वारे त्या ठिकाणी तो शिकत असतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, अधीक्षक अभ्यास पद्धती म्हणजे सुपरवाइज स्टडीचा मुख्य फायदा काय? याचा मुख्य फायदा असा आहे विद्यार्थी मित्रो, की विद्यार्थी स्वतःच्या गतीने आणि शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाखाली अभ्यास करू शकतात. हा याचा मुख्य फायदा आहे. ओके, बघा, विद्यार्थी स्वतःच्या गतीने आणि शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाखाली अभ्यास करू शकतात. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा, फ्लॅश कार्ड्स. विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, नोट डाऊन करून घ्या. फ्लॅश कार्ड्स जे आहेत हे शैक्षणिक साधन कोणत्या प्रकारात मोडते? फ्लॅश कार्ड्स हे शैक्षणिक साधन कोणत्या प्रकारात मोडते? तर हे दृक साधनामध्ये मोडते. ओके, डोळ्याने दिसते. दृक साधन व्हिज्युअल असतात फक्त. ओके, बघा, श्राव्य म्हणजे काय? या ठिकाणी फक्त ऐकू शकतो आपण. ओके, फक्त ऐकू शकतो, ते श्राव्य साधनामध्ये झालं. दृकश्राव्य ऐकता पण येते आणि पाहता पण येते. ओके, दृकश्राव्य मध्ये काय? ऐकतो पण आपण आणि पाहतो पण. दृकसाधन, दृक म्हणजे काय? फक्त ऐकतो. दृकसाधने म्हणजे फक्त ऐकतो. आणि त्रिमितीय साधन जे असतात, ओके, त्रिमितीय साधन बघा, श्राव्य नाही. दृक म्हणजे काय? फक्त डोळ्यांनी दिसते आपल्याला. ओके, दृक मध्ये काय? फक्त डोळ्यांनी दिसतो, याला आपण बघतो, पाहतो. ओके, आणि त्रिमितीय 3D डायग्राम जे असतात, 3D, याला त्रिमितीय असे म्हणतात. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण टीईटी करता महत्वपूर्ण 60 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ओके, 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पीडीएफ नोट्स जर तुम्हाला हवे असतील विद्यार्थी मित्र, तर 9518 338472 या नंबरवर संपर्क करायचा आहे. पीडीएफ नोट्स करता तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल आणि शॉर्ट नोट्स जे आहेत अगदी कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. ओके, फक्त 50 रुपयामध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आणि नोट्स त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.